वनडे मालिकेनंतर आता भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमधील 5 T20 सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे। या मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरू झाला। या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। दरम्यान प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून अभिषेक शर्माने दमदार सुरुवात करून दिली। त्याने 35 चेंडूंचा सामना करत 5 चौकार आणि 8 षटकारांच्या सहाय्याने 84 धावांची दमदार खेळी केली। त्याचं शतक अवघ्या 16 धावांनी हुकलं। दरम्यान 2 षटकार मारताच त्याने आपला गुरु युवराज सिंगचा मोठा विक्रम मोडून काढला आहे। अभिषेक शर्मा आपल्या तुफान फटकेबाजीसाठी ओळखला जातो। T20 संघात डावाची सुरुवात करण्यासाठी येणारा अभिषेक शर्मा पहिल्या चेंडूपासूनच मोठे फटके खेळण्याची क्षमता ठेवतो। न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यातही त्याने धावांचा पाऊस पाडला। या सामन्यात फलंदाजीला येण्यापूर्वी त्याच्या नावे T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 73 षटकार मारण्याची नोंद होती। या डावात फलंदाजी करताना 2 षटकार मारताच त्याने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रमात युवराज सिंगला मागे टाकला आहे। युवराज सिंगच्या नावे T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 74 षटकार मारण्याची नोंद आहे। T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम हा भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या नावे आहे। रोहित शर्माने आपल्या T20 कारकिर्दीदरम्यान 205 षटकार खेचले होते, तर T20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नावे 155 षटकार मारण्याची नोंद आहे। या यादीत तिसऱ्या स्थानी असलेल्या विराट कोहलीच्या नावे 124 षटकार मारण्याची नोंद आहे, तर चौथ्या स्थानी असलेल्या हार्दिक पंड्याच्या नावे 106 षटकार मारण्याची नोंद आहे। KL राहुलने T20 क्रिकेटमध्ये भारतासाठी 99 षटकार मारले आहेत। आता अभिषेक शर्मा या यादीत 6व्या स्थानी पोहोचला आहे। अभिषेक शर्माने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 81 षटकार मारले आहेत।